पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात आंदोलन केलं जाते। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात आंदोलन सुरू आहे। एकीकडे राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे पुण्यामध्ये मात्र पोलीस भरती विरोधात आंदोलन सुरू आहे। कालही या ठिकाणी आंदोलन झालं होतं आणि आजही इथं आंदोलन केलं जात आहे। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात हे आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात दंडवत घालत विद्यार्थी आंदोलन करत असल्याची माहिती समोर येते। तर पोलीस भरतीला वय वाढवून मिळावं या मागणीसाठी पुण्यामध्ये रात्रभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। तर सरकार सन 2020-22 या वर्षाची पोलीस भरती आता 2024 मध्ये करते, त्यामुळे ज्या लोकांचं वय उलटून गेलेलं आहे त्यांच्यावर अन्याय असल्याचं म्हणत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? एकीकडे भरतीला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये, तर दुसरीकडे अजूनही या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू दिसतंय आणि मुख्य म्हणजे रात्रभर हे विद्यार्थी आंदोलन करत होते असं कळतंय। आता या आंदोलनाचं स्वरूप कसं आहे? फरा हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि आता माझ्या पाठीमागे बघू शकतो हे सगळे अर्धनग्न आंदोलन करत आहेत। काही वेळापूर्वी हे विद्यार्थी जे आहेत सरकारला दंडवत घालून या पद्धतीनं अनोखं आंदोलन करत होते। यांची जी मागणी आहे की यांचं जे वय आहे ते वय वाढवून मिळावं, या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीनं अनोखं आंदोलन करत आहेत। खरं तर हे लक्षवेधी हे सगळं आंदोलन आहे। सरकारच्या समोर हे सगळे विद्यार्थी दंडवत घालत आहेत की मायबाप सरकार, आमचं वय आहे वाढलेलं आहे, तुम्ही जे 2022 आणि 23 ची भरती होती ती तुम्ही वेळेत केली नाही। या सगळ्या विषयी यांच्या विद्यार्थ्यांसमेत बातचीत करूयात। अनोखं आंदोलन करताय, काय सांगाल? सर, हे जे आंदोलन आहे ते जवळजवळ 8 महिन्यापासून चाललेले आंदोलन आहे आणि पोलीस भरतीमध्ये वय वाढ मिळावी यासाठीच हे आंदोलन आहे। आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा इथं कोणीही आमची दखल घेतलेली नाही। काय सांगाल? आंदोलन करताय, सरकारच्या विरोधात आंदोलन चालू आहे। आमचं एकच म्हणणं आहे की आमची जी 8 महिन्यापासून जी मेहनत सुरू आहे त्याला यश यावं, एक संधी पोलीस भरती द्यावी आम्हाला। असं अनोखं आंदोलन करताय, दंडवत घालताय, कुणा समोर घालताय सगळं दंडवत? आता आम्ही सरकारसमोर दंडवत तरी काढतोय की आमची एवढी तरी मान्य पूर्ण केली नाही, आता तरी यांनी डोळे उघडा आणि आमचं आता ऐकावं की आम्ही रात्रंदिवस जी मेहनत करतोय त्याचं आम्हाला यश मिळावं। मग आमचे सहकारी रात्रंदिवस आम्ही इथे कसे झोपलोय, काय झोपलोय आमचं आम्हाला माहिती आहे। आम्ही स्मशानभूमीत झोपलोय, स्वतः आम्ही स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीत झोपलोय आम्ही रात्री। स्मशानभूमीत तुमचं आंदोलन सुरू आहे? आमचं आंदोलन स्मशानभूमीच आम्हाला इथे त्यांनी आणून सोडला की तुम्ही इथं थांबा, इथून त्वरित करा म्हणून। आपण काही विद्यार्थी आहेत दुसरे, त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। कुठून आलात, काय नाव तुमचं? चंद्रशेखर दुगाय, मी गडचिरोली जिल्ह्यावरून आलेला आहे। बर, अनोखं आंदोलन करताय, काय सांगा? काही संघात म्हणजे संधी भेटली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन सतत चालू आहे। 22-23 ची भरती असल्यामुळे 24 मध्ये येत असल्यामुळे आम्हाला वयामध्ये चान्स भेटला पाहिजे यासाठी। खरं तर आपण बघू शकतो हे विद्यार्थी सगळे अशा पद्धतीनं आंदोलन करत आहेत। त्यांची जी मागणी आहे सरकारने यांचं वय जे आहे ते वाढवून द्यावं, या मागणीसाठी फरा हे सगळे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। पण चंद्रशेखर, एक प्रश्न उपस्थित होतोय, आजपासून ही भरती सुरू आहे, बऱ्याचशा ठिकाणी आज भरतीला सुरुवात झाली आहे, मैदानी चाचणी सुरू आहे आणि दुसरीकडे या विद्यार्थ्यांचं आक्रमक असं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे त्यांना त्यांची मागणी मान्य होईल असं वाटतंय का? खरं तर त्यांची मागणी मान्य होणं अपेक्षित आहे। काही सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सर, काय विद्यार्थी? आता सध्या जे पोलीस भरती चालू आहे सर्व विद्यार्थी ग्राउंड वरती आहेत, सर्वांच्या भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे। भरतीची प्रक्रिया चालू असताना सुद्धा हे आम्ही जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी असे दंडवट घालतायत। बाकी विद्यार्थ्यांचं तिथं ग्राउंड चालू झालेलं आहे, बाकी विद्यार्थ्यांचं फिजिकल चालू झालेलं आहे। आज आम्ही 2 दिवसापासून वाटते का मागणी मान्य झालीच पाहिजे, कारण ही रास्त मागणी आहे आणि आम्ही कोणाला विरोध करत नाही। चांगल्या सांगाल अशा पद्धतीनं दंडवत घालण्याला मागणी मान्य होईल का? सर, आज आम्ही 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, आज टोटल आमचे 8 महिने गेले या प्रवासामध्ये। आम्ही या महाराष्ट्रातल्या 288 आमदार आणि 48 खासदार यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलो, पण आमचं मायबाप सरकार प्रत्येक वेळेस म्हणतो, सकाळी न्यूजवर आम्ही बघतो की हे सरकार फक्त गोरगरिबांचं सरकार आहे म्हणतो। मग आम्ही काय कोणत्या धनादांड्या? या विद्यार्थ्यांचा मुद्दा लक्षात आलेला आहे आणि ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करताना सुद्धा दिसत आहेत। दरम्यान याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात आणि या विद्यार्थ्यांची मागणी मान्य होते का तेही बघूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।